मोदी गॅरंटी मोदी तर येणारच आहे. गडकरी साहेब पण येणार आहे. नितीन गडकरीला जर नागपूरकरांनी निवडून नाही दिलं ते नागपूरचं दुर्भाग्य राहील. माझ्या मते ती डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. बस मोदीजी जिंदाबाद. महिलाएं कौन से मुद्दे पे वोट करेंगी? वोट बता दे। लेडीज की सुरक्षा के लिए, महंगाई कम करो, महिलाओं की सुरक्षा हो ना, महंगाई कम करो। महंगाईच्या मुद्द्यावर नागपूरची महिला वोट करतील. तर आपलं काय मत आहे? गॅरंटी मोदी गॅरंटी बद्दल? मोदी तर येणारच आहे. गडकरी साहेब पण येणार आहे. पण त्यांनी नागपुरातला जसं आपल्या इथे काहीच इंडस्ट्री वगैरे नाही आहे, इंडस्ट्री आली पाहिजे. काहीतरी पोरांना बाहेर विकास करायला जातात आहे. बाहेरचा विकास होण्यापेक्षा नागपूरचा विकास मुलांच्या जॉबमध्ये आहे आणि त्यांना आपल्या नवीन नवीन इंडस्ट्री जसं हे वगैरे उघडलं तसं त्याच्यामुळे काही हे नाही झालं आहे. पण नवीन नवीन इंडस्ट्री उघडेल तर त्याच्यामुळे पोरांना रोजगार मिळेल आणि चांगले पोरं म्हणजे पुन्हा मुंबईसारख्या दुसऱ्या याच्यात जाण्यापेक्षा आपल्या शहरामध्ये आपल्या नागपूरला एवढं डेव्हलपमेंट करायला पाहिजे. ओके, ठीक आहे. आपलं काय मत आहे? आपण कोणत्या मुद्द्यावर वोटिंग करणार? नागपूरला मुलांना म्हणजे नागपूरच्या दृष्टीने मुलांचा विकास व्हायला पाहिजे. सगळे मुलं बाहेर जातात, इथे कंपन्या यायला पाहिजे. और जो सिलेंडर वगैरह के रेट कम होना चाहिए. तर आता जेवढ्या वर्ष आपल्याकडे बीजेपी आहे, तर बीजेपीनी काय काय विकास केलेला आहे? एक एक मुद्दे तुम्ही सांगू शकता, कोणी बी रॅन्डमली. मोदी हे तो मुमकिन आहे. नाही पुष्कळ विकास झाला. आपल्या नागपूर शहराला पुष्कळ डेव्हलपमेंट आलं, पुष्कळ विकास झाला. रस्ते हे महागाई कमी करायला पाहिजे. खूप साधारण एम्स हॉस्पिटल बिहारचं डेव्हलप केलं आहे, सिम्बॉयसिस कॉलेज आणि बरेच काही. मेन म्हणजे मेट्रो सुरू केली आहे त्यांनी. आणि आणखी निवडून आले तर आम्हाला खात्री आहे की आणखी मोठमोठाले प्रोजेक्ट नागपूरमध्ये ते आणतील. आणि तुमच्याबद्दल युवकांबद्दल काय तुम्हाला वाटतं की युवकांनी का बरं वोट केलं पाहिजे? गडकरी आणि मोदी हे जसं एक पाया आहे. यांनी जसं सर्व युवा पिढीला समोर केलं तर नवीन पिढी कशी समोर जाईल. जुन्या लोकांना तितका विकास नव्हता झाला. जुन्या लोकांमध्ये इतकं हे फ्रेश नव्हतं. मतदान करायचं नाही करायचं त्यांचं हे एक होतं की बा काही होईल तरच मतदान करू. पण यांना कसं युवा पिढीला याच्यासाठी मतदान केलं पाहिजे की त्यांचा विकास होईल. त्यांना कळेल की नवीन युवता नवीन आणि देशाचं भविष्य कशात आहे हे त्यांना कळलं पाहिजे. आणि युवा नेताच कळू शकतात ना. युवा जे मुलं आहेत त्यांना नवीन पिढी जी आहे ती करू शकते. सबसे मेन मुद्दा है कि बच्चों का जो एजुकेशन है वो जो इतना जो है ना महंगाई बढ़ाई है. एक तो खाने पीने की चीज़ों पे जीएसटी जो लगा है वो कम करवाई है. क्योंकि सबसे मेन तो घर का बजट जो है वो बराबर होना चाहिए और बच्चों का एजुकेशन जो है वो सस्ता होना चाहिए. वाटतं का मोदी यावेळेस 400 पार करू शकेल? कारण त्यांनी केलेले देशासाठी काम. मोदीजी कुठल्याही हालतीत येणार. त्यांची लोकप्रियता पण खूप आहे आणि माझ्या मते ती डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. बस मोदीजी जिंदाबाद. चला, तर हे होतं आपल्या नागपूरकर महिलांचं मत. नितीन गडकरीला जर नागपूरकरांनी निवडून नाही दिलं ते नागपूरचं दुर्भाग्य राहील. त्यांच्या कामाबद्दल काही वाद नाही. एक नंबर काम आहे, विकास पुरुष आहे आणि असा माणूस नागपूरचा प्रतिनिधित्व असणं हे नागपूरकरांचं गौरव आहे. एवढंच मला वाटतं. असं काय वाटतं की यंगस्टरनी मतदानात एकदम टक्का वाढवला पाहिजे आणि कोणत्या मुद्द्यावर वोटिंग केलं पाहिजे? आता मुद्द्यावर व्होटिंग कोणत्या केलं पाहिजे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. माझं मुद्दा म्हणाल तर राष्ट्रीय मुद्द्यावर व्होटिंग व्हायला पाहिजे. राष्ट्रीय मुद्द्यामध्ये कोणता पक्ष 5 वर्षापर्यंत पूर्ण सत्ता चालू शकेल त्याला मतदान करा. आणि इतर पक्ष हे आतापर्यंत अनुभव घेतलेला आहे आघाडीचा, पण 5 वर्ष कोणी चालले नाही. मधातच तुम्हाला इलेक्शन घ्यावं लागलं. त्याच्यामुळं राष्ट्राचं हित पाहता जो पक्ष 5 वर्ष सत्तेवर राहील त्यालाच व्होटिंग करावं. वोटिंग किस मुद्दे पे करनी चाहिए? नागपुर के नहीं पूरे अपने विदर्भ के जो वोटर्स है उन्हें जो डेवलपिंग के मुद्दे पे करने को होना. विकास के मुद्दे पर करने को होना वोटिंग. और विकास जो है वो विकास
ये 10 साल में जो हुआ वो 50 साल में नहीं हुआ अभी तक। और यह और अब आगे और अपने को जब प्रगति करना है, अपने नागपुर जिले की बोलो, अपने विदर्भ की बोलो, तो बोले अभी तो गडकरी साहब से पर्याय नहीं। अच्छी कंपनी नागपुर में आना चाहिए। अच्छी अच्छी कंपनी जो है, अभी लोग पुणे, बेंगलोर, हैदराबाद जाते हैं, उससे अच्छा नागपुर में अगर आए तो जो नागपुर से या विदर्भ से जाने वाले जो लोग हैं वो बेचारे उधर नहीं जाएंगे। अपने नागपुर में मियान है, इतना बड़ा एरिया है, तो उनको बाहर जाने की जरूरत नहीं पड़ेगी। ऐसे ओके, अभी यंगस्टर्स में ना एक मुद्दा ये बहुत चल रहा है क्वेश्चन कि मेरे एक वोट से क्या होगा। तो मेरे एक वोट से क्या होगा कौन बता सकता हर है? आदमी बोलेगा, हर ऐसा बोले, हर आदमी ऐसा ही बोलेगा तो कैसा होगा? बूंद थेम से। थेम तड़े साचे, नहीं क्या? तो एक ऐसा बोलेगा मेरे एक वोट से कैसा होगा, तो फिर कैसा होगा? तालाब कैसे वोट तो भरता देना है? ही पड़ेगा। बूंद बूंद से भरता है ना। समुंदर कैसे भरता है? समुद्र बूंद बूंद से भरता है। ऐसा सोचना गलत है। अभी सब चल रहे कि मेरे एक वोट से क्या होगा, इस पे आपका क्या कहना है? एक वोट ऐसा है कि ये राइट है हमारा, वोटिंग करना राइट्स है, संविधान में इसका प्रोविजन है। अगर हम वोट नहीं कर रहे तो हमारा जो अधिकार है हम उसको हम अवॉइड कर रहे हैं, छीन रहे। सबसे सबसे बड़ी गलती है अगर किसी ने बोलता है कि मैं मेरे एक वोट से क्या होगा। थेंबा थेंबा तळे साचे है ना, तो कुठला पण जो डेव्हलपमेंट आहे तो हळूहळू एक बूम होतो, तयार होतो। त्याच्यामुळे प्रत्येकाने वोट करणं गरजेचं आहे। आपण कोणत्या मुद्द्यावर वोटिंग करणार? एक बेरोजगारी, महागाई, चोरी चपाटी या मुद्द्यावर आपलं वोटिंग आहे. करप्शन प्लस करप्शन, सगळ्यात जास्त करप्शन होऊन राहिलं ते. आणि बेरोजगारीचं अति वाढली बेरोजगारी. लोकांना म्हणाले की लोन घ्या लोन घ्या, लोक माहिती आहे का यंग जनरेशन जे आहे कर्जात बुडून आलं हो दादा. हे आमचे मुद्दे आहेत त्यामध्ये विशेष. तो आपका मुद्दा क्या है सर? जब आप वोटिंग करेंगे तो आप किस मुद्दे पे वोटिंग क्या करेंगे? सोच के करेंगे देश की तरक्की के लिए, क्योंकि ये लोकसभा का चुनाव है। तो लोकसभा का चुनाव के लिए तो हमें पूरे देश हित के बारे में सोचेंगे पहले तो आम जनमानस के बारे में। तो राइट नाउ जो उन्हीं को वोट करेंगे जो हमारे देश के हित के बारे में सोच रहे हैं और देश को आगे बढ़ाने के बारे में सोच रहे हैं। देश में जो नफरत वाली राजनीति चल रही है, देश विभाजन विभाजन वाली राजनीति चल रही है, उस पर भी ध्यान देंगे कि कौन सी पार्टियां इसको सपोर्ट करती हैं, कौन सी नफरत फैला रही हैं, वो उनको उस पर ध्यान देंगे। दूसरी बात, रोजगार भी एक मसला है, जो रोजगार को भी ध्यान देना चाहिए। ये सब चीज़ें हैं जिस पे देश की तरक्की, रोड और आम जनमानस का व्यवसाय, सबके बारे में सोच समझ के हम वोट करेंगे, जिसमें कि उसी पार्टी को वोट करेंगे जो हमारे देश के लिए तो हितकारी हो सबसे पहले तो। और इंटरनेशनल मंच में भी जो हमारे देश के बारे में हमारी अच्छी इमेज बनाए, उसको वो भी एक अहम मुद्दा रहेगा दिमाग में वोट करते समय। ओके, अभी एक मेंटेलिटी चल रही है कि मेरे एक वोट से क्या होगा। तो जैसे जीती जिताई कोई पार्टी है ऐसा लग रहा है, तो लोगों का कैसा एक वोटिंग देने का परसेंटेज जो कम हो रहा है, इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? नहीं, एक एक जैसे बूथ बूथ से ही घड़ा भरता है, तो एक एक वोट से ही जीत हार होती है। और बहुत सारी बार देखा गया है कि 300 वोट 400 वोट से पिछले भी लोकसभा के चुनाव में लोग जीते आ रहे हैं। तो ये एक एक वोट का हम ये सोचेंगे कि एक वोट से क्या होता है, ये तो बहुत गलत धारणा है। हमको ये अपने एक वोट का महत्व समझना चाहिए, जो हमें कॉन्स्टिट्यूशन में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने प्रोवाइड करवाया है। तो वो सबको ध्यान देते हुए कि हमें अपना वोट का मत का अधिकार यूज़ करना है चाहिए। और सबको ये एक वोट की बहुत ज़्यादा वैल्यू होती है, क्योंकि आप एक वोट नहीं, आप एक भारत के एक सिटीजन में काउंट होते हो। यू आर वन, नॉट ओनली वोट, यू आर ऑल्सो द वन सिटीजन ऑफ द इंडिया। दैट्स व्हाई यू हैव टू कास्ट योर वोट। थैंक यू, थैंक यू।